औचित्यवाडी. डेपुटी काल डेअरीचं पेमेंट झालं असेल. चहा बी पाजा, 4 माणसं बसलेत. अरे बाबा डेअरीचं पेमेंट बी झालं आणि गेलं बी कालच्या कालच. दूध धंद्यात परवडत नाही शामराव पाहिल्यासारखं. होय आलेला पगार दुसऱ्या दिवशीच जातोय. त्या खुराकावाल्याचे द्या, त्या औषधावाल्याचे द्या, डॉक्टरचे द्या. 25 रुपये लिटर किती भाव झाला? काय त्या लिटरचं काय? अरे लय अवघड आहे भाऊ. सदा भाऊ तुम्ही तरी पाजा मग आज. सदा पाहिजे. 12 कॅरेट पाठवले संत्र्याचे. मग तर जेवणच आहे. हा 12 कॅरेट संत्रा म्हणलं जेवण. गाडीवाल्याला भाडं मागून मागत होता त्या संत्र्याचे काहीच पैसे नाही आले. लोकांना आहे ना फुकाट खायला लागत आहे. वाटुळ झालं, वाटुळ शेतीचं दूध धंद्याचं. करावं काय काय धंदा तरी कोणचा करावा? दुधाचा करावा तर हे असं, शेतीचा संत्रा बिंत्रा करावा तर हे असं. तुम्ही एखादा मोठा व्यवसाय करा ना मग. अरे मोठा व्यवसायाला भांडवल नको का? भांडवल मग एक काम करा ना, सदा भाऊ डेपुटी तुम्ही दोघं मिळून भांडवल उभा करा ना. सदा चिकट तो भांडवल घालत असतोय. बघा आता धंदा तसा असला तर भांडवल घालीन ना. करतो काय धंदा? अहो ह्यो धंदा करा ना. पोल्ट्री टाका तुम्ही. माझ्या सख्यात चुलत मेवण्याने पोल्ट्री टाकली, फॉर्च्युनर गाडी घेतली. फॉर्च्युन गाडी फॉर्च्युनर म्हणायची त्याला. फॉर्च्युनर डायरेक्ट जीप वळती त्या. हा जीप तू लय दारू पिऊ पिऊ जाड झाली. भावना समजून घ्या त्याच्या काही. हा पोल्ट्री मी काय म्हणतो सदा, पोल्ट्रीचा बिझनेस चांगला आहे रे. मी केलेलं आहे पहिले पोल्ट्रीच्या याच्यात काम. मग कसं काय? मला माहिती आहे ते भांडे धुवा लागत, तू सालावं लागत, त्याच्यात ते व्हॅक्सिन करायचे, चुची खाद्य टाकायचे, चोची ते बॉयलर करायचं. आपल्याला चोची घासायची नाही. डायरेक्ट 45व्या दिवशी आहे ना बॉयलर कोंबडी म्हणजे कशी चारित्र्यवान कोंबडी काढायच्या आत सुर लागत होती तिच्या गाळ्याला. एकदम शुद्ध चारित्र्यवान कोंबडी. एवढा तुझा अभ्यास आहे पोल्ट्रीचा तर मग करून बघा चालू. भांडवलाने होतात आहे ना. मी घालतो ना भांडवल. मग पण ते बांधकाम त्याला लई टाइम लागेल. आपण आहे ना एखाद्याची आयते पोल्ट्री भाड्याने घेऊ. हे सांगा. ही आयडिया भारी. रीड फक्त पक्षी आपलं फक्त पक्षाला पैसे गुतवायचे आणि त्यांच्या खाद्याला. आमच्या दोघांच्या हाताला थोडंफार काम लागेल. तुम्हाला हे बी असं हिंड हिंडतंय. हे बी घरी बायकोचे नसते तुकडे टोळीते. याला काम लागेल. काय करायचं चालू करू ना. मग तू कर शेडची चौकशी कर. मी बघतो. सकाळी मला फोन कर, मी येतो. इकडे सारवायला इकडे शेड आहे जरा बघतो. चांगल्या कामाला हे करायचं. झाले. झालं. बरं किती पैसे आहेत तुला? पैशाचं काय, ती कोंबडी दे मला. कोंबडी झाल्या. अरे 2 गोण्या टाकल्यात. एक कोंबडी केवढी झाली? ती 300 रुपयाची कोंबडी. एवढ्या गोण्या टाकायचे म्हणलं तर तुला सगळं कोंबडीवर शेडच मोकळं व्हायचं माझं. आजचं सोडा, उद्या बी येईन मी. घाबरू नका. विश्वास आहे की नाही आपल्यावर? कोंबडी देऊ म्हणतो. हा बरं तुला आहे ना चांगली कोंबडी बघून देतो. डेपुटी भारीच झालं बरं का एकदम. पण शामराव कस काय पक्षी? पण आता खाल्ल्याशिवाय तरी कसं करणार आहे? 27 दिवसाचा पक्षी, 27 दिवसाचा फक्त. होय. हा पण बघ कसा टपुरा केलाय. धंदा करायचा ना तर त्याला नाद नाही करायचं, मग असं करायचं. खरंय सगळी सोय केली आपण. सगळी सोय केली. भारी आहे का नाही? मग मस्त आहे एकदम. ते खाल्ल्याशिवाय काय करणार नाही का? ते बी आहे म्हणाला, तर खाल्ल्याशिवाय काय करणार नाही. मग काय म्हणतो? खायची म्हणतो काय? हाय बरं जाय घेऊन जा. जा घेऊन जा. कोणती नेऊ? आता तू काय लहान नेणार आहे का? चांगली ने मोठी एखादी झालेली. होय. तयारीच होता काय? पिशवी आणली होती काय? आता म्हणलं तुम्ही थोडीच नाही म्हणणार आहेत मला, आहे की नाही? बरं घे जा. एक घेतो एक मी. चांगली घे रे. हा चांगली. लय मोठी कोंबडी आहे गाड्या. घरी जातो मस्त काळा मसाल्यात. काय शामराव काय ते? कोंबडी कालच झालं भाऊजीने मला कोंबडी आणून दिली होती बघा. होय. तुम्ही एक मला ते काय काय आणून देतात माहिती का? कधी काही आणलं खायला तरी पहिले माझ्या घरी येतं. काय तर तुम्ही कोंबडी लपवता. लपवत नाही मी. ती फडफड करीत मागे गेली होती. काय तुम्ही? आणि ती कोणासाठी आणली पण? तुझ्यासाठी. मग खरंच होय. त्याच्या आल्या तर काय घेऊन बसली तू घरनादार त्याला? अगं तुझ्यासाठी खास आणली मी कोंबडी. धर. किती चांगलं शामराव तुम्ही. घे हळू. जाऊ मग खरंच. मग किती चांगलेत ना. बरं झालं आता कोंबडीचं काम झालं. का रे श्यामा?
काय नाही साधा भाऊ आलं तर पाहा म्हणलं कसं काय चाललंय उद्योग. अरे उद्योग एक नंबर चाललाय. महिन्याची कोंबडी होय मोजून 2 किलोच्या पुढे गेली. काय सांगत आहात? अरे खाती भी पाणी पिती आणि आगती बिले. होय हा. मग काय वानूळ आहे का नाही एखादी कोंबडीचा? मेथीची भाजी वैरे वानुळा मागतो. आता आपलंच आहे ना उत्पादन म्हणले काय. अरे उत्पादन आपलं कंपनी कापून घेते ती. त्याला काय होतं एखाद्या अर्धी आता आपला मित्र आता असं काय हो सदा भाऊ. मैत्री खातर देतोय तुला. हा एक द्या बस. परत लॉट गेले वर्षी पक्षी असताना नको येऊ. होय काय केलं? काय नाही ते मूर्छेदाचा डोस दिला कोलाय झाला होता ना थोडा. हा म्हणलं ते डॉक्टर म्हणले मूर्छेत देऊन टाका डोस करून टाकला. मग साईज वाढली पण 2 त्याच्यात. बरं त्या श्यामे आला होता. मग आता तेव्हा आपण बसलो होतो काय मी येतो आपल्यात म्हणला एक कोंबडी द्या. म्हणला रे बाबा हे काय कोथिंबीर मेथी आहे का लईच खळीला आला देऊन टाकली एक कोंबडी बरं का. तो पण दिली? मी पण दिली म्हणजे. अरे मायापासून आता 1 तासापूर्वी कोंबडी घेऊन गेला माझ्याकडून. 1 तासापूर्वी? हा 1 तासच झालाय. आईला त्याला काय बापाच्या माळ्यातला माल वाटला काय. डेपुटी चला गाडी आराम करून येऊ. नाही ना त्यातून कोंबडी घेऊन येऊ. अरे पण असं जर 2-2 कोंबड्या रोज द्यायला लागलो तर मग राहीन का काही? काढावं लागेल वावरी काय कोंबडीचे पैसे माग घ्यावं लागते. हा चांगली ढेर आली याला कोंबड्या खाऊ खाऊ फुकटच्या. काय हो सदा भाऊ डेपुटी काय भानगड? काय हो साधा भाऊ गोड बोलून चुनाला आहे ना. आणि का रे तू 1 तासापूर्वी माझ्याकडून कोंबडी घेऊन गेला आणि परत अर्धा तासात आला लगेच साधा कोण घेऊन गेला. 2-2 कोंबड्या खातो 3-3 किलोची कोंबडी कापली तर 5 किलो भरण आणि तू लागला कोंबड्या कापायला आणि खायला. काय केली काय कोंबडी आणि इकडे आपल्याला धंदा करून नाही द्यायची आपलं बुड बशी ते कोंबडी आणून दे. प्रेमाने एक कोंबडी दिली ना मग काय दुसरं न्यायची गरज होती? कोंबडी आणून दे. कुठे कोंबडी? कापून घरी दिली करायला. अरे तू काय पोट आहे का काय आहे? कापून 2-2 कोंबड्या खातो. 5 किलो मटण पडले 500 रुपये. बरं ते जाऊ दे पहिली कोंबडी जाऊ दे ती प्रेमाने दुसऱ्या कोंबडीचे पैसे दे. 250 रुपये दे. दे बरं तू 250 रुपये दे. 250 रुपये दे. एवढं काय आता लगेच. नाही तू 250 रुपये काढ आम्हाला बुडू नको बसू इथं पैसे लागायचे कोंबड्याच्या खाद्याला. झाड हलवायचं काय तुला द्यायच्यात कोंबड्या. घे ना यार तू पैसे दे ना पटकन घे ना त्याच्या पैसे. पैसे तू बाकीचे गप्पा मारित बसू पैसे घे बुड बसते ते आपलं. 50 रुपये दे. 200 घ्या आता. बरं राहू दे आता ते 50 देत असतो. आणि परत येऊ नको पोल्ट्रीवर. याच्या पायाने ना हा डेअरी फुकटच्या कोंबड्या खातो. आईला धंद्याला लावला आम्ही. हा अरे अशा 2-4 मर आली तर कोंबड्या मारत्यान आणि एका कोंबडीत एवढा जीव. नाही 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 तुमच्या धंद्याची वाट लावली ना नाव सांगणार नाही शामराव. हा या 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 सदा भाऊ या. अरे बोल पाठीमाग उद्योग आहे मला ते टँकर भरून न्यायचंय कोंबड्याला पाणी कमी पडले. होय हा आणि डेपुटी? डेपुटी तर गावात गेले थोडं काय मी म्हणले. हा आता त्यांच्या माग आता गावचं राजकारण बी आहे. हा राजकारणाला तसं मी बी पण आता ते गेलेत म्हणले तर गेलेत. हा लक्ष ठेवीचा जरा पोल्ट्रीकडे तुम्ही बी. पोल्ट्रीवर लक्ष राहते चांगलं मी काय आता आता गावात तरी किती कमी येतोय मी घरीच जाईन तर जेवायला बिवायला आंघोळीला त्याला जातो. जेवढ्या वेळात तुम्ही जाता का तेवढ्या वेळातच सगळ्या घटना घडत यात. काय होतंय काय होतंय म्हणजे काय अहो कोणी आलं का पोल्ट्री पाहायला हा आपलंच आहे जाणं घेऊन 2 कोंबड्या. अरे काय रीती कोण डेपुटी 2 कोंबड्या मग कोणाला आलं का जा पाहायला आलं का लगेच जा घेऊन आपल्याच्यात घेऊन जा. मला तर काय सांगितलं नाही कधी ते. मग भरती जाऊ द्या. हा आता कुठं रोज म्हणजे आपलं ती रोज उकडा लावल्यावर घरी 2 कोंबड्या असतो खायला रोज 2. मग मी फाट्यावून आणतोय बाईकून पावशेर अर्धा किलो जसं लागेल तसं मी इकत आणतो. इथं म्हणलं व्यवहारात खोट नको आपली पक्षी कमी नको भरायला. म्हणजे तुम्ही इकत आणताय मग. अरे 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 काय खरं आहे मग. हा आणि मला सांगा तुम्ही ते तुम्हाला तर काना असं ऐकायला यायला लागलं काय की सदा माझ्याकडे कामाला आहे म्हणून. पण डेपुटी असं म्हणलं. हा मग त्या आले का कवा म्हणलं मी सदाला सांगितलं हे काम कर ते काम कर. कवा केली का मदत तुम्हाला? कवा कवा भांडे घासले का मला सांगा. पार्टनरशिप मध्ये धंदा रईस खानदानी आमचं कामाला राहत असतो का लावली ना कस काय माग मला आता म्हणू द्याच. मग अजून काय काय म्हणताय म्हणायचं काय ते आणि काय ते कोंबडी खात्याचं केवढलं किती ती 150 रुपयाला. काय सांगता? हा 150 रुपयाला तुम्हाला हिशोब देते काय? हा 200 रुपयांनी गोणी चालली. मग इथं गोळे का? मग
आता मला सांगा 50 रुपये कोणी मागं म्हणलं हिशोब करा म्हणजे तो नुसता नफ्यात राहीन आणि तुम्ही जात वाट्यात खर्चाला निमी आणि नफ्याला डायरेक्ट डबल ते याला काय अर्थ आहे अरे शामराव आणि तिथे मला तो तुमचा औषधावाला जो आहे ना वॅक्सिन आणता ना तुम्ही तेव्हा ना ती पोल्ट्री कोणाची रे म्हणतात ती दोघांची आहे आणि ते म्हणलं मी तरी म्हणलो डेप्युटी माझ्या कोण असं म्हणजे घेतात 5,000चे आणि बिल नाही ते 10,000चं म्हणलं काय म्हणजे ते पाण्यातले औषध हा डोळ्यात टाकायचे वॅक्सिन इंजेक्शन डबल पैसे नाही आईला इतकं बारीक बघितलं नाही पण तो माझे डोळे उघडलेत ना ते सांगायसाठी तुम्हाला बोलले मी इथून पुढं आहे ना. तुम्ही आमचे माणसं आहेत तुमचं नुकसान झालं कसं देखवा ना आम्हाला सांगा बरं मग मी बी आहे ना आता डोळे उघडे ठेवूनच बघतो लक्ष द्या हा बरं झालं तुम्हाला सावध केलं मग? नाही तर आहे ना काढावं लागलं असतं एखाद्या एकर या डेपुटी आधी लागून सोपं नाही जातो मी बघतो पण आता मला काही जर कळालं ना तर मला सांग का ना 100%. हा हे पुटी तुमचं पोल्ट्रीवर लक्ष आहे का? लक्ष नाही मग काय अहो ते साधा कदा आहे ना कोंबड्या येतो तो साधा काही नको सांगू उगाच साधा कोंबडा की तो अहो काय सांगतोय मी माझ्या साख्या डोळ्याने बघितलंय जी 200ला जाते ना 150ला देऊन टाकीतोय साधा कोंबडा की मग आणि तुम्ही जे औषध आणता का कोंबड्यांना ते दुसऱ्या पोल्ट्रीवाल्याला देऊन टाकीतोय आणि तुम्हाला काय सांगतो माहिती का काय अहो गेलं संपून या परत घेऊन तू हे खरं सांगतोय का बघा आता माझ्यावर विश्वास नसला तर जाऊ द्या बुवा चांगलं सांगायचं आपलं काम आहे आईला तरी मी म्हणतोय कोंबड्या कमी होत्या आणि ह्यो मला म्हणतोय कोंबडी मेली मर झाली होत्यात का नाहीत आणणार राव अहो कमीच करीत नाही काय द्यायचे आले पार्टनरशिपचा अवघडच आहे हा जपून राहा नाही तर गोत्यात येतात काय रे काय झालं पाजलं का पाणी बिणी तो वाजलं ना कोंबड्या कमी कसं काय व्हायला लागले रे मरात येत काय आता ऊन आणि अटॅक येऊन मरात येत काही त्यांना जरा कोलाई बिलाई होतो सर्दी होती मराठ्यात का इकितो तू बाहेर नेऊ मी कितो मग कोंबड्या इतक्या मारतात हो? रोज 4 आणि 5 कोंबड्या मारतात का डेपुटी शेडमध्ये थांबत जायचे आणि बघत जायचे रोज 4-5 मरात येत का म्हणजे काय ते काय शेळ्या आहेत का काय आठवड्याला महिन्याला एखादी मारायला तू परवा दिवशी म्हणला 6 मेल्या आज मी म्हणतो 4-5 मेल्या एवढ्या कोंबड्या कसं काय मारतात उन्हाची लवकर आली ना 25-25 आणि 50-50 धडा मारत यात कडे कपडे घालून नाही समजत ती इथं थांबावं लागत दिवसभर पोल्ट्री मध्ये मर असते अरे थांबत नाही म्हणजे मी इथं नसतो वेरी श्याम इथं नसतो मी पोल्ट्री येतच असतात तुम्ही ते कुठं जातात मला सांग रोज कोंबड्या 4 आणि 5 गायब होत्यात इतक्या कोंबड्या मरत असतात वैरे संशय घेता काय तुम्ही संशय कशाला घ्यायला पाहिजे मला कळत आहे काय कळत आहे कळत आहे डोळे हे झाले काय लोकांचे काय कळत आहे काय संशय घ्या मारण्याचं काम करतात राहू ते इथं अरे मरणाचं काम करतो मी काम करीत नाही काय अरे सकाळी 8ला येतोय 11 वाजता 8ला येतो ते कपडे घालतोय ते जुने पाणी हे कपडे तिथं काढून ठेवतो आणि काम करतो अहो येऊन विचारिता तुम्ही पाणी झालं का काय झालं कोंबड्यांना काय झालं ही माहिती तरी होते का तुम्हाला त्यांना संडास लागली का सर्दी झाली का काय झालं तपास आहे का मला नुसतंच बरोबर यायचं हे करता म्हणून पाणी पाजायला येतो तू फक्त सकाळी काय करीत नाही अर्ध मेच झाडून घेतलेला असतंय रेकिंग करीता अशी रेकिंग चालते अशी रेकिंग चालते स्वतः आला ना कोंबड्या गेलेलं म्हणून लागला काही बी आणि हॉटेलवर 3-3 कोंबड्या 4-4 कोंबड्या चालल्या मित्रांना पार्ट्या कोण मी अरे काय खोटं बोलतो या तोंडाने खरं तरी बोल काय 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 म्हणतो औषध आणि आता लक्षात आलं माझ्या औषध कमी घेतो दुसऱ्या पोल्ट्रीवाल्या तू काय ह्याचा डेपुटी जेवढे काम करीतोय ना औषधान ते टॉनिक पाजल्याशिवाय 2 किलोच कोंबडी झाली का घरी गेलं तर बायको म्हणते कोंबड्याच्या गोचा वास येतोय ही बघा चप्पल कोंबड्याच्या गोणी भरलेली आणि मला सांगा आता काम नाही करीत तुमच्या कामं झाली का 2 कोंबड्या घरी जात्यात संध्याकाळी माहित नाही का मला एवढं सगळं करून बी तुम्ही माझ्यावर आरोप घेता तुमचे सगळे आहेत ना सगळे पापा पोटात घातले तरी मीच वाईट चाललो तुम्ही आहे ना आता कोंबड्याचा गो बघा आणि खाद्य बघा आणि पाणी बघा बघा तू अरे काय करतो मा एकट्याच्या म्हणून घालून मी एकट्या नाही चालू केला तू तो म्हणला म्हणून चालू केलाय जाऊ दे कोणा कुत्र्याला खाऊ दे मी नाही करीत याच्यामुळे मी नव्हतो घेत घेत नव्हतं म्हणजे चोऱ्या करीत होत का काय करतो मग गेल्या कुठे कोंबड्या अरे रईस खानदान एका कष्टाने खातो का आम्ही 2 कोंबड्याने आम्ही एवढे भीक लागली काय मला अरे माझ्यावर संशय घ्याल तुला कधी लाज वाटायला पाहिजे तुम्ही बी कस काय संशय घेतला म्हणजे तुम्ही नेते होते मित्रांना पार्ट्या करीत होते काय बोलत तू मग बघायची ना आता पोल्ट्री तुम्ही माग कस काय आले माया तू चालला म्हणून मी आलो आणि पोल्ट्री पैसे कोण आहे तिथं काय कोण आहे तू चालला म्हणून मी अरे बस ना आता किती घेतो पिसाळ आणि मुळा सकट खातो का काय 7-8 झाल्यात मग झाल्या ना उद्या परत येऊ
जड बी जाऊ तू घेतो खांदेव घेतो का अय, झाका मारे काय बघितलं याच्यात? काय रे याच्यात बोच काय? बोचा अरे आपलं कोंबडी आहे त्याच्यात. अरे कोंबड्या भरल्या तिथे आराम करून नालाय करी बाय 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 8 ते 9 कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये अय, तुला लक्षात आलं का आपल्या दोघात भांडण लावून त्याच्याकडे बघ. तू